या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेनेचे रवींद्र दंगेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवींद्रजी, आमदार भाजप हेमंत रासने यांच्या समोरच हा सगळा प्रकार घडतोय। आता मात्र कारवाई केली जातीये, कोंढरेवर अटक केली जातीये। याच्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या एका डॉक्टर अधिकाऱ्याला अशाच पद्धतीने वागणूक दिल्यामुळे त्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आणि काल प्रमोद कोंडे नावाच्या एका कार्यकर्त्यावर झाला। तर आपण पक्षातले सत्ताधारी लोक आहोत आणि कुठल्याही मस्तीत न राहता आपण ह्या जनतेची बांधिलकी हे डोळ्यासमोर ठेवून हे राजमाता जिजामाताचं पुणे आहे, सावित्रीबाई फुलेंचं पुणे आहे आणि ह्या पुण्यामध्ये जर कार्यकर्ता अशा पद्धतीने वागत असेल आणि आजूबाजूला लोकप्रतिनिधी असताना असे जर प्रकार घडत असतील तर अत्यंत चुकीचे आहे। त्याच वेळेला त्या कार्यकर्त्याला संबंधित नेत्यांनी दाबलं पाहिजे होतं किंवा त्याला सूचना दिली पाहिजे होती की अशा पद्धतीची वागणूक बरोबर नाही। पण ही सगळी सत्तेची जर मस्ती जर डोक्यात गेली असेल तर लोक ही सत्तेतली मस्ती उतरवतील। मला तर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केलाय त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांना अनेक लोकांचं प्रेशर असेल पण त्यांनी न डगमगता त्याच्यावर गुन्हा दाखल केला म्हणून त्या अधिकाऱ्यांचंही मला मनापासून कौतुक करावं लागेल। कारण तिथल्या कार्यकर्त्यावर बऱ्यापैकी गुन्हे दाखल होत नाही काही चुका केल्या तरी, पण हा समज जाईल की शासनामध्ये सरकारी अधिकाऱ्यांमध्ये जिवंत माणसं काम करतात असे कालचं चिन्ह आहे। अगदी 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 मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद रवींद्रजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।